सोये पाक करी संशय तोचे धरी संदेह सागरी आणि परी बुडविते जाणे विरळा एको झाले ते तेचे सुख देखिले बहुतेक पुसता वाट चुकले तोची जाणे सोवळे शोधी विकल्पाचे मुळे नाचते पाल्हाळे जे विटाळे कोंडिले तोची साधी संधी सावध त्रिकाळजी बुद्धी संदेहाच्या संधी वेठी आणि धरियेले अखंड ते ध्यानू समबुद्धी समाधानू सोंग वाया विनू ते झाकून बैसते करणे जयासाठी जो नातुडे कवने आटी तुका म्हणे साठी चित्तवित्ते वाचुनी ज्याने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला आणि तोच पुन्हा या स्वयंपाकामध्ये काहीतरी विष पडले असावे असा संशय घेऊ लागला तर तो जेवणास आलेल्या इतर लोकांना संशय सागरामध्ये सहजच बुडवून टाकतो. परमात्म्याला आत्मतत्वाने जाणणारा मनुष्य एखादाच असतो. त्यालाच परमात्म्याचे सुख प्राप्त झालेले असते. इतर लोकांना जर विचारले तुम्हाला भगवंताचा अनुभव आला आहे काय असे ज्ञानी म्हणवणाऱ्या लोकांना सुद्धा विचारले असताना बहुतेक लोक वाट चुकलेलेच आहेत असे मला दिसून आले. जो संकल्प विकल्पांचे मूळ जी अविद्या आहे तिचा शोध करून तिची निवृत्ती करतो तोच खरा सोहळ्याचे रहस्य जाणतो. आणि जे लोक सोहळ्याचा फुकटच दंभ माजवतात आणि नाचतात ते विटाळांनी कोंडले गेलेले आहेत असे समजावे. बाल्य, तारुण आणि वार्धक्य या तिन्ही अवस्थामध्ये ज्याची बुद्धी सावध असते तोच मनुष्य या देहात आत्मज्ञानाची संधी साधित असतो. आणि जे लोक संशयाच्या अडचणीमध्ये पडतात त्यांनी देहाच्या अभिमानाची आणि अंतकरणाच्या कर्तृत्व भोक्तृत्व याची बिगारी वाहिलेली असते. चित्ताला समाधान ठेवून सर्वत्र परमात्म बुद्धी असणे हेच खरे अखंड ध्यान आहे. आणि जे लोक डोळे झाकून बसतात त्यांचे व्यर्थ सोंग असते. तुकाराम महाराज म्हणतात ज्याच्यासाठी एवढा प्रयत्न करायचा तो हरी चित्त वित्त अर्पण केल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही साधनाने प्राप्त होत नाही. माझी या संचिता दृढ देखुने बळीवंता पळशी पंढरीनाथा भेने आता तयाच्या तरी मज कळलाशी नवता भेटी जाणीवेशी एक संपादिली मान करेशी लोकातू तरी हे प्रारब्ध जी गाढी काही नचली तया पुढे काय तुझ म्या कोडे रे साकडे घालावे भोगधिपती क्रिय मानू ते तुझ नागवे अजून तरी का वाया विनू तुझ म्यासी न करावा तुझ नव्हता माझे काही परी मी संधी भक्ती सोयी हो का भल त्या ठाई कुळी जन्म भल तैसा तू भितोसी माझी आदोषा काही मागणी ते आशा तू का म्हणे आयसा काही न धरी संकोचू. हे पांडुरंगा, माझे प्रारब्ध अतिशय बलवान असल्यामुळे त्यांच्या पुढे तू भीतीने दूर पळून जातोस. जोपर्यंत मला जाणीव नव्हती, काही कळत नव्हतं, तोपर्यंत तू मला समजला नव्हतास. पण आता तुझे रूप मला कळून आले आहे. तू एकाची संपादनी करतोस आणि एकाला लोकांच्यात मान देतोस, त्यांचा मोठा मान वाढवतोस. माझे प्रारब्ध फारच बळकट आहे असे दिसते, त्याच्या पुढे तुझे काही चालत नाही. आता मी तुला उगीच कोडे का घालावे आणि तुला मी फुकट का संकटात टाकावे. भोगाला कारणीभूत असणारे जे माझे प्रारब्ध अजून तुला काही सापडत नाही, आटपत नाही आणि ते अनावरत राहते, तर मी तुला उगीच शीन का देऊ. माझ्यासाठी तू काहीच करीत नसलास तरी मी माझा हा भक्तीचा मार्ग मात्र सोडणार नाही. मग मला कोणत्याही कुळामध्ये जन्माला घाल किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये मला ठेव. माझ्या ठिकाणी असलेल्या दोषांना तू भीतोस. मी काही आशा धरून आहे याची तुला भीती वाटते. तुकाराम महाराज म्हणतात की देवा, माझ्याबद्दल तू कसलाच संकोच धरू नकोस. लोकमान देह सुखू संपत्ती उपभोग अनेको विटंबना दुःख तुझे भेटे वाचुनी तरी मज ये भेट ये भेटू काय ठाकलासे नीटू थोर पुण्य विटू तुझ दैवेची लाधली काय ब्रह्मज्ञान करू कोरडे रीते मावेचे मापाडी भेटी विन कुडे तुझी अवघे मज वाटे आत्मस्थितीचा विचारू काय करू हा उद्धारू न देखता धीरू चतुर्भुज मज नाही वृद्धी शुद्धी काय करू अथवा गम्य विचारू
भेटे विन भारू तुझे वाटे मज यांचा, तुझ वाचुनी काही व्हावे ऐशी नको माझी आजवी, तू का म्हणे द्यावे दरुशन पायांचे. देवा, तू लोकांकडून संपत्तीचा उपभोग, देहसुख या सर्वांपासून तुझ्या भेटीशिवाय मला दुःखच वाटते, माझी विटंबना झाल्यासारखी वाटते. त्यामुळे हे देवा, तू ये आणि मला ताबडतोब भेट. उगीच नुसता काय उभा राहिला आहेस? मोठ्या पुण्याईने तुला उभे राहण्यासाठी ही वीट मिळालेली आहे. देवा, तुझ्या भेटीशिवाय ब्रह्मज्ञानाचा लाभ कोरडा आहे. तुझ्या भेटीशिवाय हे ब्रह्मज्ञान म्हणजे कोरड्या मायेचे रिकामी आणि वाईट मापच आहे असे वाटते. त्याचा मला काही सुद्धा उपयोग नाही. आत्मस्थितीचा आणि उद्धाराचा विचार यांना घेऊन मी काय करू? तुमचे चतुर्भुज स्वरूप पाहिल्याशिवाय मला धीर धरवत नाही. वृद्धिसिद्धींना घेऊन मला काय करायचं आहे? अगम्य अशा शास्त्र विचारांचा तरी काय उपयोग? देवा, तुझ्या भेटीशिवाय मला हा सर्व काही भार वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझ्या प्राप्तीशिवाय मला काही मिळावे असे वाटत नाही. म्हणूनच मला तुमच्या पायांचे दर्शन द्या. तुझा म्हणून तुझ नेने ऐसे काय माझे जिने, तरी मज कवनाचा धारू करोनी राहू धीरू. काय शब्दीची ऐकिला भेटी नव्हता गा विठ्ठला, तुका म्हणी आता अभय देई पंढरीनाथा. देवा, मी तुझाच आहे असे म्हटलं असून सुद्धा मी तुला जाणीत नाही. अशा अवस्थेचे माझे जगणे कशासाठी, काय कामाचे? मग मला आधार तरी कुणाचा? कुणाच्या आधारावर मी आता धीर धरून राहू? विठ्ठला, जर तुझी भेट झाली नाही आणि तू दिनवत्सल आहेस, पतित पावन आहेस आणि सर्वव्यापी सुद्धा आहेस असे नुसते शब्दाने ऐकून काय कामाचे? हे पोकळ शब्द काही ज्ञान देत नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, पंढरनाथा, मला तू तुझ्या ठिकाणी अभयाचे स्थान दे. उद्धव क्रूराशी अनेक व्यास आंबरुषी, रुक्मागंध प्रल्हादाशी दाविले ते दाखवी. तरी मी पाहेन पाहेन तुझे श्रीमुख चरण, उतावीळ म्हणू तया कारणे तेथे. जनक श्रुत देवा करे कैसा शोभ लाशी हरी, विदुराच्या घरी कन्याधरी कवतुके. पांडवा कांती तेथे पावशी स्मरती, घातली द्रौपदी यागी बिरडे चोळीचे. करी गोपींचे कवतुक गाई गोपाळाशी सुख, दावितेचे मुख दृष्टी माझ्या आपुले. तरी तू अनाथाचा दाता मागतिया शरणागता, तुका म्हणी आता कोड पुरवी हे माझे. देवा, तू उद्धव, अक्रूर, व्यास, अंबरीश, रुक्मागंध, प्रल्हाद यांना जे रूप दाखवलेस तेच मला दाखव. मी तुझे श्रीमुखाने तुझे चरण पुन्हा पुन्हा पाहिन. त्या रूपासाठी माझे मन अगदी उतावीळ होऊन गेले. हे हरी, तू मिथिला नगरीमध्ये जनक राजांना आणि श्रुतदेव ब्राह्मण या दोघांच्या घरी एकाच वेळी वास केलास आणि श्रुतदेवाचा हात तू आपल्या हातामध्ये धरला, तेव्हा तू कसा बरे चांगला शोभून दिसलास. आणि विदुराच्या घरी जाऊन मोठ्या कौतुकाने तू कन्या सुद्धा खाल्ल्यास. पांडवाच्या संकटाच्या समयी आठवण करतास तू धावत आलास आणि राजसूय यज्ञामध्ये पंक्ती वाढता वाढता द्रौपदीच्या चोळीचे बिरडे सुटले. तेव्हा दुर्योधनाधिक दुष्ट हसू लागली. तेव्हा तू तिथे येऊन तिच्या चोळीचे बिरडे पुन्हा बांधलेस. गोकुळामध्ये गोपीशी रासक्रीडा केली आणि त्यांचे मोठे कौतुक केले. आपल्या श्रीमुखाचे दर्शन देऊन त्यांची इच्छा पूर्ण केली आणि गाई गोपालांनाही दर्शनाचे सुख प्राप्त करून दिलेस. देवा, तेच तुझे श्रीमुख माझ्या दृष्टीला दाखव. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तू अनाथांचा व शरण आलेल्या याचकांचा दाता आहेस, तरी माझी ही श्रीमुख दर्शनाची इच्छा पूर्ण कर. मागता भिकारी झालो तुझ्या दारी, येई मज हरी कृपा जाणू. प्रेम प्रीती नाम उचित करावे, भावे संचरावे हृदया माझी. सर्व भावी शरण आलो पांडुरंगा, कृपाळू तू जगा माझी एक. तापत्रय माझी तापविली काया, शीतळ व्हावया पाय तुझे. संबंधी जनवाद पिडलो परोपरी, अंतरलो दुरी तुझशी तेने. तुका म्हणी आता तुझा शरणागतू, करावे सनाथ माय बापा. हे भगवंता, मी तुझ्या दारामध्ये कृपेची याचना करणारा भिकारी होऊन आलेलो आहे, तरी मला तू तुझे कृपादान दे. प्रीतीच्या प्रेमाने आणि श्रद्धेने माझ्या मुखाला नाम येईल असे काहीतरी उचित कार्य कर.
आणि प्रेमाने माझ्या हृदयामध्ये येऊन राहा. हे पांडुरंगा, जगामध्ये तूच एक कृपाळू दाता आहेस. म्हणूनच मी काया वाचा मनाने तुला सर्वस्वपणे शरण आलोय. माझे शरीर त्रिविध तापाने तापले आहे, गांजले आहे. आता ते शांत करण्यासाठी तुझे पायच योग्य आहेत. लोकापवादाच्या भीतीने ध्येयसंबंधीचे स्त्री पुत्रादी यांचे पालन पोषण करता करता प्रत्येक वेळी माझी हालत झाली. त्यामुळेच मी तुला अंतरलो. तुकाराम महाराज म्हणतात, हे मायेबापा उद्धारा, आता मी तुला शरण आलोय, तरी मला सनात कर आणि आपलासा करून घे. भाव नाही काय मुद्रावानी, बैसे बगळा निश्चळ ध्यानी. न मनी नाम न मनी त्यासी, वाचाळ शब्द पिठी भासी. नाही चाड देवाची काही, छळणे टोके तस्कर घाई. तुका म्हणी त्याचा संगू, नको शब्द स्पर्श अंगू. त्याच्या अंतकरणामध्ये ईश्वराविषयीचा कसलाही भाव नसतो. मात्र जो बाहेरून मुद्रा वगैरे लावून मोठे श्रंगार करतो आणि वाणीचे विलास करतो, त्या वाणीच्या विलासाचा काय उपयोग? बगड्याच्या निश्चल ध्यानाप्रमाणे याची वागणी असते. हा नामाला सुद्धा मानित नसल्यामुळे मी त्याला कधीच मान देणार नाही. हा नुसता शाब्दिक वाचाळपणा आहे आणि वरवरची फुकटची बडबड आहे. याला कधी देवाची पर्वा वाटत नाही आणि एखाद्या चोराप्रमाणे हा दुसऱ्याच्या ठेव्याची इच्छा मात्र मनामध्ये धरून असतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माणसांची संगत मला अजिबात नको. त्याच्याशी भाषण करण्याचा प्रसंग जर माझ्यावर कधी आला तरी मी त्याच्याशी बोलणार नाही. मात्र असा प्रसंग माझ्यावर येऊच नाही. दीन दिन शंका वाटे, आयुष्य नवता गाढे. कैशी भुलली बापुडी, दंभ विषयांचे साकडी. विसरली मरण, त्याची नाही आठवण. देखत देखत पाही, तुका म्हणे आठवण नाही. अरे हे मोलाचे मूल्यवान आयुष्य संपून जाते आहे, अशी अजांताच मला दिवसेंदिवस शंका येत आहे. दीन लोक इंद्रियांच्या लोभामुळे भुलून गेलेले आहेत. हे सर्व लोक दंभ आणि विषय यांच्या संकटामध्ये सापडलेले आहेत. स्वतःला पुढे मरण येणार आहे ही गोष्ट हे लोक विसरून गेले आहेत. त्याची त्यांना आठवण सुद्धा येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, लोकांचे मरण पाहून सुद्धा हे लोक सावध होत नाहीत. माझे मज आता न देखे निरसता, म्हणून आधार केला. संसाराची आसू सांडूनी लौकिकू, जीव भाव तुझ दिला. नवती माझी कोणी मी कवनांचा, अर्थमोह सांडवला. तारी मारी करी भलते दातारा, होऊन तुझा आता ठैलो रे. असो माझी कोडी तुझ हे साकडी, मी असे न निवाडे सुखरूप. बाळकाशी चिंता काय पोट व्यथा, जयाशी रे माय बापू. पाप पुण्य श्रुती आटिल्या, शास्त्रासन लगेची ठावू. विधी निषेधी गोविली पुराणे, वेदाशी तो अहम भावू. ओंकाराची मूळ व्यापिले माया, तेथे न धरेच भावू. म्हणून काबाडू सांडिले उपसता, धरिले तुझेचे नावू. तन मन इंद्रिय ठेवून राहिलो, सर्व आशा तुझे पायी. तप तीर्थ दान करवू कवना, हाती अधीनते मन काही. आही के परत्रे चाड नाही सर्वथा, जन्म सदा मजदी. माया मोह पाश करे विषतैसे, तुका म्हणे माझ्या ठाई. देवा, माझा मीपणा दूर करण्याचे मला माहीत नाही, म्हणूनच मी तुझा आश्रय केला आहे. सर्व संसाराची आशा आणि लौकिक टाकून देऊन मी आपला सर्व जीवभाव तुलाच समर्पण केला आहे. आता या ध्येयासंबंधीची कोण आहेत ती आता माझी राहिली नाहीत आणि मीही कोणाचा नाही. त्याविषयीची इच्छा आणि मोह टाकून दिलाय. आता मी तुमचा होऊन राहिलो आहे. हे दातारा, तुम्ही माझा आता उद्धार करा, अगर मला मारा, तुम्हाला जे वाटेल ते करा. माझ्या सर्व इच्छा पूर्ण करणे, माझ्यावर येणाऱ्या संकटातून मला मुक्त करणे, या सर्व गोष्टी तुझ्या माथी असू दे. मी मात्र आता आनंदाने सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यातून मोकळा आहे. ज्या बालकाच्या शिरावर आई बाप जिवंत आहेत, त्याला पोटाची आणि इतर दुखाची चिंता करण्याचे कारण राहत नाही. देवा, पाप कोणते आणि पुण्य कोणते हे सांगण्यामध्येच बहुतेक श्रुती आटून गेल्या. शास्त्राला तर तुझा शोध लागत नाही. पुराणे विधिनिषेधामध्ये गुंतून गेली. वेदाला मी सर्वज्ञ आहे अशा प्रकारचा अभिमान झाला. ओंकाराचे मूळ जे ब्रह्म ते मायेने आवृत्त झालेले आहे, त्यामुळे माझी कुठे श्रद्धा बसत नाही. म्हणूनच मी सर्व प्रकारचे कष्ट उपसून टाकून दिले आणि शेवटी तुझे नामच धारण केले आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, देवा शरीर मन इंद्रिय तुला सर्व काही अर्पण करून मी आता स्वस्थ राहिलोय. आता केवळ तुझ्या पायाचीच आशा आहे. देवा तुला सर्व काही दिले, माझ्या अधीन आता काही राहिलं नाही. तर मग आता तप तीर्थ यात्रा दान इत्यादी गोष्टी मी कुणाच्या हातून करून घेऊ. मला इहलोकानी परलोकाची देखील इच्छा राहिलेली नाही. मात्र तुझ्या सेवेसाठीच मला वारंवार जन्म दे आणि माझ्या ठिकाणी असलेला हा मायामोह पाश विषासारखा टाकून द्यायला सांग किंवा त्याज्य कर. नाम गोड पुरे कोड सकळही रसनाई रारसा विटी घेता घोट अधिकही आणि तारसी मरण गाठी येणे तुटे संसारा तुका म्हणी आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. देवा तुझे नाम अतिशय गोड आहे. या नामामुळे मनामधील सर्व इच्छा पूर्ण होऊन जातात. इतर दुसऱ्या कुठल्याही रसाचे सेवन केल्यास जिभेला वीट येतो. म्हणूनच या नामाचा घोटच अधिक घ्यावा हे चांगले आहे, हे उचित आहे. इतर रसांच्या सेवनाने मरणच पदरी पडेल, पण या नामरसाने मात्र संसार बंधने संपून जातात, पूर्णपणे नाहीशी होतात. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नामाचा आस्वाद हाच आमचा आहार बनलेला आहे. झालो सुखे ढेकर देऊ उमटे जेऊ तोवरी क्रीडा करू निरंजनी न पुरे धनी हरिसवी अवघे खेळू अवघ्यामध्ये दाई न पडो ऐशी बुद्धी तुका म्हणी वाचविता आम्हा सत्ता समर्थ. या भगवंताच्या नामाने आम्ही तृप्त होऊन गेलो आहोत आणि या तृप्तीचे ढेकर आम्ही देत आहोत. अशी तृप्ती उमटेपर्यंत आम्ही त्या श्रीहरीच्या नामामृताचे भोजन करू. या हरी बरोबर आम्ही एकांतवासामध्ये निरंतर क्रीडा करू आणि श्रीहरी बरोबर अशा प्रकारची क्रीडा करीत असताना आमची तृप्ती कधीच होत नाही. आम्ही सर्वांच्या बरोबर खेळ खेळू, मात्र डावामध्ये कधी हरणार नाही, अशीच आमची बुद्धी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या विठ्ठलाची सत्ता आम्हाला वाचवण्यामध्ये पूर्णपणे समर्थ आहे. एकल्या नवे खेळ सांगू धरिला संग म्हणून उमटे तेव्हा कळी नादू भेदा भेद निवडेना दुसरा परी एक ऐसा न वजेरिसा निकोरेही तुका म्हणी कळत्या कळी ये रखेळे खेळ म्हणू. एकट्याने जर हा भक्तीचा खेळ खेळला तर तो चांगला होत नाही. म्हणूनच आम्ही या खेळण्यासाठी योग्य अशी वैष्णवांची संगत धरलेली आहे. वाद्यामधून जेव्हा नाद उमटतो तेव्हा हा षडज हा पंचक अशा प्रकारे ओळखायला येतो. जेव्हा तो उमटत नाही तेव्हा त्यामधील कोणता प्रकार आहे हे कळत नाही. त्याप्रमाणेच एकटेपणामध्ये खेळ खेळता येत नाही, त्याला दुसरा जोडीदार अवश्य लागतो. पण तो दुसरा जोडीदार सुद्धा पहिल्यासारखाच असावा. बळेच ओढून आणलेला कठोर मनाचा मनुष्य त्या खेळाच्या आनंदामध्ये समरस होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या गोष्टी कळणाऱ्यालाच कळतात, इतरांना त्या कळणार नाहीत. जो चांगला खेळतो त्यालाच आम्ही खेळ म्हणू. इतर लोक फक्त खेळावे म्हणून खेळतात, पण त्यात जन्ममरणाचे डाव त्यांच्या अंगावर येतात. बोलविले जेने तोचे याचे गुह्य जाणे मी तो काबाडाचा धनी जेऊ मागावे थिंकोनी मजुराच्या हाते माप झाले गेले रीते झाला पुरविता पांडुरंग माझा पिता माय बापा सवे बाळे कौतुके खेळावे जैसा करीती धंदा तैसा पडो निया छंदा त्याच्या साच गाई म्हैसे येणे खेळावे मातीशी तुका म्हणे बोलू माझा बोलतो विठ्ठलू. ज्या पांडुरंगाने मला कवित्व रूपाने बोलवले आहे तोच या बोलण्यातील गुह्यार्थ जाणतो. मी फक्त ओझे वाहण्याचा धनी आहे. पांडुरंगाने सांगितलेले ओझे व्हावे आणि रडून जेवायला मागावे एवढेच मला कळते, एवढेच माझ्याकडे आहे. मजुराच्या हाताने धान्याचे माप केले जाते, पण माप झाल्यानंतर मजूर आणि माप दोघेही रिकामे होतात. त्याप्रमाणेच पांडुरंग मला बोलवतो, पण मी मात्र रिकामा आहे. माझा पिता जो पांडुरंग तो माझी इच्छा पूर्ण करणार आहे. आम्ही अजान मुलांनी आई बापा बरोबर कौतुकाने हा भक्तीचा खेळ खेळावा हेच अधिक चांगला आहे. आईबाप जो धंदा करत असतील तोच धंदा करण्याचा मुलाला नाद असावा आणि त्या नादात पडून त्याच्या धंद्याचे अनुकरण करावे. त्यांच्या प्रपंचातील गायी म्हशी खऱ्या असतात तर आपण मातीच्या करून त्यांच्याशी खेळावे. म्हणूनच परमेश्वराने जे गीतेमध्ये सांगितले
तेच मी गाथेत सांगत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे बोलणे विठ्ठल बोलत आहे. मी स्वतंत्रपणे काहीही बोलत नाही किंवा काही करीत नाही. हे सर्व त्या भगवंताचंच आहे. का हो तुम्ही माझे वदविले वाणी, नेदा हे निवडून पांडुरंगा. आणि कम्या कोणा पुसावा विचारू, समूळ संसार दुराविला. स्वामी सेवा म्हणून घेतले पदरे, सांगितले करे कारण ते. तुका म्हणे नाही शिकवले जेणे, तो याच्या वचने उगार आहे. हे देवा, तुम्ही माझ्या या वाणीच्या द्वारा कवित्व रूपाने का बोलवले, यामधील उद्देश तुम्ही कधीही स्पष्ट करून सांगितला नाही. आमचा संसार मुळासकट आमच्यापासून तुम्ही दूर नेला. आम्हाला असंसारी का म्हणून बनवले, या संबंधी मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला विचारावे. आम्ही केवळ स्वामीची सेवा म्हणून तुमची प्रत्येक आज्ञा पदरामध्ये घेतली आणि सांगितलेले काम व्यवस्थित करीत आलेलो आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगाने जोपर्यंत आम्हाला बोध केला नाही तोपर्यंत आम्ही त्याने जे सांगितले असेल त्यावर विश्वास ठेवून शांत राहू. सेवकाशी आज्ञा स्वामीची प्रमाणू, जो वरी हा प्राण जाई त्याचा. अनेकांचा धाकू न धरावा म्हणी, निरोपा वचने ढळू नये. समय सांभाळून आगळे उत्तरू, द्यावे भेदी वज्र तयापरी. तुका म्हणे तरी म्हणवावे सेवकू, खादले ते हाकू अन्न होयू. सेवकाला स्वामीची आज्ञा हीच प्रमाण असते. जोपर्यंत त्याच्या देहामध्ये प्राण आहे एवढेच काय, पण प्राण जाण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सेवकाने स्वामीच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. स्वामीशिवाय इतरांचे भय मनामध्ये धरू नये आणि स्वामीच्या आज्ञेप्रमाणे वागण्यामध्ये अंतर सुद्धा पडू देऊ नये. कदाचित स्वामीकडून धर्म नीती विरुद्ध आज्ञा करण्याची चूक घडल्यास वेळ प्रसंग पाहून एकांतात त्यांची भेट घ्यावी व वज्र ज्याप्रमाणे पर्वताचा भेद करते त्याप्रमाणे त्यांना मार्मिक उत्तरे द्यावीत व त्यांना सन्मार्गावर आणावे. तुकाराम महाराज म्हणतात, इतकी लक्षणे ज्याच्या ठिकाणी असतात त्याने स्वतःला सेवक म्हणून घ्यावे. त्याने जे स्वामीचे अन्न खाल्ले असेल ते त्याच्या खऱ्या हक्काचे होईल. नये पुसुवाज्ञा ऐकली एकसरे, आम्हाशी दुसरे नाही आता. ज्याचा तू बळीवंत सर्व निवारिता, आम्हा काय चिंता करणे लागे. बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक, काय नाही एक अंगितया. तुका म्हणे मज होईल वारिता, तरी काय सत्ता नाही हाती. हरीने जी आज्ञा केलेली आहे ती आम्ही एकदम मान्य करून त्याप्रमाणे वागू. ही आज्ञा का केली अशी आम्ही कधी चौकशी करणार नाही. आम्हाला आज्ञा पालनाशिवाय दुसरे काही प्रमाण नाही. आज्ञा पालन करीत असताना आमच्यावर जर कोणते संकट आले तर त्याचा तो निवारण करण्यास परमेश्वर भगवंत समर्थ आहे. आम्हाला त्याविषयी चिंता करण्याचे काही कारण नाही. तो श्रीहरी बुद्धीला आणि सर्व विश्वाला उत्पन्न करणारा असून सर्वत्र व्यापक आहे. त्यामुळेच त्याच्या अंगी कोणते ज्ञान आणि कोणती शक्ती नाही असे नाही. तो सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी दुःख निवृत्तीसाठी त्याच्याजवळ गेलो आणि त्याने जर मला दूर सारले तर मग काय त्याच्या हातात दुःख निवारण्याचे सामर्थ्य नाही असेच म्हणावे लागेल. पण तसे कधी घडत नाही, कारण तो सर्वज्ञ, सर्व शक्तिमान, सर्व समर्थ. म्हणूनच मी त्याची आज्ञा प्रमाण मानित आहे. बळीवंत आम्ही समर्थाचे दासू, घातली आकाश कळी काळाशी. तेथे माणसाचा कोण आला पाडू, उल्लंघोनी जड गेलो आधी. संसाराचे बळी साधिले निधानू, मारिले दुर्जन षडवर्गू. तुका म्हणे एक उरला धरिता ठावू, हेर केले वाव तृणवतू. आम्ही या श्री विठ्ठलाचे, या समर्थाचे दास असल्यामुळे महाबलवान आहोत. काळाबरोबर सुद्धा झुंज देण्यासाठी आम्ही कासोटा घालून सिद्ध झालेलो आहोत. आम्ही सर्व जड प्रकृती ओलांडून आलेलो आहोत. या ठिकाणी आता मनाचा कसलाही अडथळा येत नाही. मनाची किंमत ती किती आणि काय. सर्व बाह्य आणि लौकिक संसाराला बळी देऊन आम्ही परमार्थाच्या साठ्याचे साधन केले. काम, क्रोध, लोभ इत्यादी जे 6 शत्रू आहेत त्यांना आम्ही मारून टाकले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराशिवाय इतर ते सर्व पदार्थ व्यर्थ आहेत आणि गवतासारखे तृणवत तुच्छ मानून उरलेली एक परमार्थाची स्थितीच आम्ही आश्रयाने घेतलेली आहे. एक गावी आम्ही विठोबाचे नामू, आणि कापे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तरू, केला राजभारू चाले ऐसा. लावणी मृदंगू श्रुती टाळ घोषू, सेऊ ब्रह्मरस आवडीने.
तुका म्हणे महापातकी पतितो ऐशियाचे हित हेळा मात्रे. आम्ही फक्त एका विठोबाचेच नाम गाऊ, इतर देव आणि इतर साधने यांच्याशी आता आमचे काही कर्तव्य राहिलेले नाही. सूक्ष्म आणि दुस्तर अशा कठीण वाटा मोडून सर्व राजाचे चतुरंग सैन्य चालेल असा मोठा आणि धोपट मार्ग आम्ही प्रकाशात आणला आहे. मृदंगानी विना सुसुरात लावून टाळांच्या घोषामध्ये नामाच्या द्वारा या ब्रह्मानंदाचे सेवन करू. तुकाराम महाराज म्हणतात, नाम घेणारा सुरुवातीला महापातकी पतित असला तरी सुद्धा अशाचे सुद्धा तात्काळ कल्याण होते. वाचेच्या चापिले बहु झालो कुशळू, नाही बीजमुळू हाता आले. म्हणून पंढरी राया दुखी होते म्हणून, अंतरीचे कोणो जाणे माझे. पूज्य झालो अंगाला अभिमानू, पुढील कारण खोळंबले. तुका म्हणे खुनू न कळेचे निरुते, सापडलो हाती अहंकाराचे. वाणीच्या चापल्यामुळे मी मोठा कुशल वक्ता म्हणून नावारूपाला आलो, पण परमार्थाचे खरे जे काही रहस्य आहे ते माझ्या हाती सापडले नाही. म्हणूनच हे देवा, माझे मन फार दुःखी कष्टी होत आहे. माझ्या मनाचे हे दुःख तुझ्याशिवाय कोण बरे जाणू शकतो. लोकांमध्ये पूज्यता वाढल्यामुळे माझा अभिमान वाढला आणि त्यामुळे परमार्थाची जी काही पुढील वाटचाल आहे ती खुंटून गेली. तुकाराम महाराज म्हणतात, मी अहंकाराच्या हाती सापडल्यामुळे परमार्थाची खरी खून मला समजलीच नाही. आता काढा काढी करीबा पंढरी राया, नाही तरी वाया गेलो दासू. जाणता बैसलो दगडाचे नावे, तिचा धर्म घ्यावे प्राण हाचे. मनाचा स्वभाव इंद्रियांचे ओढी, पतनाचे जोडी वरी हावू. तुका म्हणे झाली अंधळ्याची परी, आता मजारी वाट दावी. हे पंढरी राया, मला या बहुसागरातून काढण्याची तोरा कर, नाहीतर मी तुझा दास असून देखील वाया जाईल. मी जाणून बुजून दगडाच्या नावेत बसलो आणि नदीत बुडवून प्राण घ्यावा हा तिचा स्वभावच आहे. त्याप्रमाणे या संसारामध्ये दुःखच आहे हे माहीत असून सुद्धा मी त्याच्या नादी लागलो. इंद्रियांना विषयाकडे जाण्याची ओढ मुळातच असते, कारण तो इंद्रियाचा स्वभावच आहे. आणि तिच्या पाठीमागे जाऊन स्वतःचा अध्यपात करून घेण्याचा मनाचा स्वभाव आहे. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे माझी शेती आंधळ्यासारखी झाली आहे, तरी आता मला तू वाट दाखव. सज्जन तो शब्द सत्य जो मानी, छळी दुर्जन आणि काशी. एक गुण तो केला दोठाई, ज्याचा त्यास पायी जैसा तैसा. भाविक शब्द बोले वाणीचा, लटिगावाचा वाचाळ तो. परोपकार घडे तो भला, नाठ्याळ तया दया नाही. जाणीवंत तू पायरी जाणी, अधम तो नेने खुंट जैसा. हित ते अनहित केले कैसे, तुका म्हणे पिसे लागले यासू. जो खरोखर सत्यालाच सत्य असे मानतो तोच खरा सज्जन आहे असे समजावे, आणि जो इतरांना छळतो तो दुर्जन आहे. एकच गुण असतो, पण तो दोन ठिकाणी वाटला गेल्यास ज्याचा जसा स्वभाव तसा त्याला त्याचा अनुभव येतो. जो भाविक आणि सात्विक आहे तो फार कमी बोलतो, आणि जो लबाड असतो त्याचीच सारखी वारंवार बडबड चाललेली असते. ज्याच्या हातून परोपकार घडतो तोच भक्त असतो, आणि ज्याला कधी कुणाची दयामाया येत नाही त्याला नाठाळ म्हणावी. आपली योग्यता जो ओळखतो तोच ज्ञानी आहे, आणि जो खुंटाप्रमाणे काहीच जाणत नाही तो अधम आहे असे समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, या अधमाने जे हित तेच अनहित केले त्याला खरोखर वेडच लागले आहे असे म्हणावे. तुझे नाममुखी न घेता आवडी, जिव्हा त्याची घडी झडू माझी. हे मज देई हे मज देई, आणि का तुझे काही न मगे तुझू. बहिर कान तुझी कीर्ती नायिकिता, पाय न देखता जात डोळे. मना तुझे ध्यानू नाही नित्य काळू, धिगते चांडाळ जळू जळू. हात पाय तेने पंथे न चलता, जावे ते अनंता घडून या. तुझ विनजिने नाही मज चाडू, तुका म्हणे गोडू नाम तुझे. देवा, तुझे नाम माझ्या मुखाने जर आवडीने घेतले नाही तर त्याच वेळी माझी जीवा झडून जाऊ. हेच मला दान दे, याशिवाय मला दुसरे काही नको. माझे कान तुझी कीर्ती जर ऐकत नसतील तर ते बहिरे होवोत, आणि माझे डोळे तुझे पाय पाहत नसतील तर ते आंधळे होऊन जावोत. मनाला सर्व काळ तुझे चिंतन नसेल तर ते मन चांडाळ आहे त्याचा धिक्कार असो, त्याला आग लागू. माझे हात देवाची पूजा करीत नसतील आणि पाय पंढरपूरच्या मार्गाने चालत नसतील तर ते गळून पडोत.
तुकाराम महाराज म्हणतात की हे अनंता, तुझ्याशिवाय जगण्याची मला अजिबात इच्छा नाही. मला तुझे नामच गोड वाटते. मनसे होऊनी निश्चिंता, हरुनिया वही चिंता, मग जाऊ एकांता भजन करू. संसार संभ्रमी आशा लागे पाठी, तेने जीवासाठी होईल तुझ्या. सेके नाडशील विषय संगे अवघा नाडशील, मागुता पडशील भवडोही. शरीर सकळ मायेचा बांधा, याशी नाही कधी आरानुकू. करीती तडातोडी आत बाह्यातकारी, ऐशे जाती चारी दिवस वेगी. मोलाची घडी जाते वाया विनू, न मिळे मोल धन देता कोडी. जागा होई करी हिताचा उपाय, तुका म्हणे हाय करीशी मगू. या संसारातील सर्व कामे करून स्त्री पुत्रांच्या उदरभरणाची व्यवस्था लावून मागे कोणीही काळजी न ठेवता प्रथम निश्चिंत होऊ आणि नंतर एकांतात जाऊन भजन करत बसू, असे जर तू म्हणशील तर ते अशक्य आहे. कारण संसारातील कामे कधी संपतच नाहीत. संसार सत्यत्वाच्या भ्रमाने धनाधिकांच्या आशा पाठीशी लागलेली आहे आणि त्या आशेला बळी पडून संसार करीत करीतच या जीवाचा कधीही अंत होतो हे समजत सुद्धा नाही. शेवटी भ्रमाने या संसारात पडशील आणि पुनश्च या भवडोहामध्ये, या जन्ममृत्यूच्या राहटगाडीमध्ये सापडशील, त्यामध्ये पडशील. शरीर आणि संसार मायेचे कार्य आहेत. या शरीराला आणि संसारामध्ये कधीही विश्रांती मिळत नाही. कामक्रोधादी आतले शत्रू आणि या जगातले बाहेरचे शत्रू तुझी सदोदित ओढाताण करतील आणि त्यातच तुझ्या आयुष्याचे 4 दिवस कसे निघून जातील हे कळणार सुद्धा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा, तुझ्या आयुष्याचे इतके मूल्यवान क्षण तू व्यर्थ का घालवतोयस? ते फुकट जात आहेत. जे कोट्यावधी धनाची किंमत दिली तरी ते मिळणार नाहीत. म्हणून तू सावध हो. स्वहिताचा काहीतरी उपाय कर. ध्येय आणि भोग गेल्यानंतर पुन्हा विनाकारणाची हाय हाय करीत बसशील. कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. पांडुरंगे येऊ पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येवो पांडुरंगे. भक्तांच्या कैवारी कष्टली विठ्ठली, आंबऋषी कारणे जन्मदहा घेतली. प्रल्हादा कारणे स्तंभी अवतार केला, विदारुणी दैत्य प्रेम पान्हा पाजीला. उपमन्या कारणे कैशी धावसी लवलाही, पाजी प्रेम पान्हा क्षीरसागर आठाई. कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरणी वस्त्रे कैशी झाली माऊली. दुर्वास पातला धर्मा छळावयावनी, धावशी लवलाही शाखा देठ घेऊनी. कृपाळू माऊली भुक्ती मुक्ती भांडारू, करी माझा अंगीकारू तुका म्हणे विठ्ठली. हे विठाई माऊली, तू आपल्या भक्तासाठी कृपाळ हो, कनवाळ हो आणि त्याला तू मोहामध्ये टाकतेस. नकराच्या मिठीमध्ये सापडलेल्या गजेंद्राने तुझा धावा केला आणि त्यावेळेला तू त्याच्याजवळ धावत आलास आणि त्याची मुक्तता केलीस. पांडुरंगे, तू माझ्या जीवाचा जीवलग आहेस. तू माझ्यासाठी धावून ये. विठ्ठले, तू भक्तांचे रक्षण करताना कष्टलास. तुला यासाठी फार श्रम पडली. अंबऋषीसाठी तू 10 वेळा जन्माला आलास, 10 अवतार धारण केलेस. भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी तू खांबातून प्रकट झालास आणि हिरण्यकशिपूचे पोट फाडलेस आणि भक्त प्रल्हादास प्रेमाचा पाना दिलास. उपमन्यूसाठी तू ताबडतोब धावून आलास आणि त्याला क्षीरसागराचा लाभ देऊन प्रेमाचा पान्हा दिलास. दुष्ट कौरवानी भर सभेमध्ये ज्या वेळेला द्रौपदीला आणले आणि तिचे वस्त्रहरण केले, तेव्हा तूच वस्त्ररूपाने तिचे रक्षण केलेस. पांडव वनवासात असताना दुर्वास ऋषी त्यांना छळण्यासाठी आला, तेव्हा तूच द्रौपदीचा धावा ऐकून धावत आलास आणि तिचे आणि धर्मराजाचे रक्षण एक भाताचे पान खाऊन केलेस. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे तू कृपाळू माऊली आहेस, सर्व सुखभोगांचे आणि 4 मुक्तींचे भांडार आहेस. तेव्हा तू माझा स्वीकार कर. कवना पाशानाशी धरून भाऊ, कवनावरी पायो ठेवू आता. म्हणून निश्चिंत राहिलो मनी, तूचे सर्वा खाणी देखून या. कवनाचे कारण न लगेची काही, सवी सर्वा ठाई तू मज ऐकू. काया वाचा म्हणून ठेविले तुझ्या पायी, आता उरले काही न दिशे देवा. जळे जळ काय धोविले एकू, कवन ते पातक हरले तेथे. पाप पुण्य ही वासना सकळू, ते तुझ समूळ समर्पिली. इतर स्वरूपी तुझे जनार्दनू,
सव्यते कवन अपसव्यो तुका म्हणे जित पिंड तुम्हा हाती देऊनी निश्चिंते मानिली. मी कोणत्या पाषाणावर पाय देऊ आणि कोणत्या पाषाणाला देव म्हणून त्याच्यावर डोकं ठेवू. सर्वत्र तुझीच एक सत्ता आहे असे पाहून मी मनाने आता निश्चिंत झालो आहे. कारण ज्या दगडाचा देव केला जातो तो दगड आणि इतरत्र दिसणारे पायरीचा सुद्धा दगड हे सर्व काही तूच आहेस. त्यामुळे मी नमस्कार कुणाला करू आणि कोणत्या दगडावर पाय ठेवू. म्हणून मी आता शांत आणि निश्चिंत झालेलो आहे, निश्चिंत राहिलो आहे. देवा आता सर्व ठिकाणी तूच एक मला दिसत असल्यामुळे तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाच्या साह्याचे कारणच नाही. मी माझे शरीर, माझी वाणी, माझे मन हे सर्व तुझ्या पायावर समर्पण केले आहे. आता मला दुसरे काही शिल्लक राहिले नाही आणि या जगामध्ये दुसरे काही दिसतही नाही. शरीरामध्ये पाण्याचा अंश आहे म्हणून त्याला पाण्याने धुवून काय होणार. त्यामुळे कोणते पातक दूर होणार आहे. पाप पुण्याची सर्व वासनाच देवा मी तुला अर्पण केली आहे. हे जनार्दना, पितर स्वरूपामध्ये सुद्धा तूच असतोस. त्यामुळेच सव्य कोणते अपसव्य कोणते याची उठाठेव मी आता कशाला करू. तुकाराम महाराज म्हणतात, हा माझा जिवंत देह मी आता तुझ्या हाती देत आहे. त्यामुळे मी आता पूर्णपणे निष्काळजी झालो आहे. शिनलो दातारा करिता वेरझारा आता सोडवी संसारा पासून या न सुटेची बाकी नव्हे झाडा पाडा घातलो शेखोडा हाडांची या माय बापे माझी जीवाची सांगाती ती देखील हाती काळाची या पडताळून सुरी बैसली शेजारी यम फासा करी घेऊन या पाठी पोटी की लागली सरसी नेती नरकापाशी ओढून या जनसाह्यभूत असे या सकळा मी एक निराळा परदेशी कोणा काकुलती नाही कोणी परी तुझ विनहरी कृपाळुआ तुका म्हणे मज तुझाची भरवसा म्हणून आशा मोकलेली. हे दातारा पांडुरंगा, जन्म मरणाच्या एरझारा करता करता मी फार दमून गेलो, शिनून गेलो. आता या जन्म मरण रूप संसारातून मला सोडव. संचित कर्माची बाकी संपत नाही. त्यामुळे प्रारब्ध कर्माचा हिशोब सुद्धा पूर्ण होत नाही. त्यामुळेच देहाच्या हाडाला जन्म मरणांचा खोडा घातला गेला आहे. माझे मायबाप माझ्या वर्तमान जन्माचे सोबती आहेत, पण ते देखील मला काळाच्या स्वाधीन करतील. यम हा माझ्या आयुष्याचा मेळ पाहून सुरी परजून फाशी हातामध्ये घेऊन माझ्या शेजारी बसून राहिला आहे. ती सुरी माझ्या एकदम पाठीपोटी लागली असून ते पाश मला बांधून नरकाकडे ओढून नेतील आणि या सर्व अनर्थाला लोक देखील सहाय्य करतात. अशा परिस्थितीमध्ये मी सर्वांपासून बाजूला पडलेला एकटा परदेशी काय करणार आहे. हे कृपाळू श्रीहरी, त्यावेळी तुझ्याशिवाय कुणालाही माझी दया येणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा त्यावेळी मला तुझाच एक भरवसा आहे. म्हणूनच मी सर्वांची आशा सोडून दिली आहे आणि तुझ्या जवळ येऊन राहिलो आहे. देवाचा भक्त तो देवाशीच गोडू हा अनेकांची चाड नाही त्याचे कवनाचा सोयरा नव्हेची सांगाती अवघी हाती अंतरला निष्काम वेळी म्हणते बापुडी अवघी आसाकडे झाला कैसा माझी ऐशी तया न म्हणती कोणी असे राणेवने भलते ठाई प्रात स्नान करी विभूती चर्चनो देखून या जनो निंदा करी कंठी तुळशी माळा बैसोनी निराळा म्हणती या चांडाळा काय झाली गाता शंका नाही वैसे भलते ठाई शिव्या देती आई बाप भाऊ घरी बाईल म्हणे कुठे व्याली रांडू बरे होते शंडू मरता तरी जन्मोनी झाला वगे या वेगळा म्हणून गोपाळा दुर्लभ तुका म्हणी जो संसारा रुसला ते नेची ठाकेला शुद्ध पंथू. जो देवाचा अनन्य असा भक्त असतो तो देवालाच आवडतो. इतरांना त्याची काही पर्वा वाटत नाही. कारण तो देवाशिवाय कुटुंबातील किंवा देशातील माणसापैकी कोणाचाही स्नेही किंवा मित्र नसतो. त्यामुळे तो सर्वांपासून दूर झालेला असतो. त्या भक्ताला पाहून अनेक जण हा रिकामटेकडा आहे, वेडा आहे, बापडा, हीन दीन असे म्हणतात. आम्हा सर्वांना अडचणीत टाकणारा असा दुष्ट जन्माला का बरे आला असेल असे कुटुंबातील माणसे म्हणतात. तो बिचारा कुठेही रानावनामध्ये असला तरी त्याला कोणीही माझा असे म्हणत नाही. खाण्यापिण्याची कोणी आपुलकीने चौकशी करत नाही. तो बिचारा सकाळचे स्नान करून भस्म लावतो, परंतु ते पाहून लोक त्याची निंदा करतात. गळ्यामध्ये तुळशीच्या माळा घालतो, कोणातही न मिसळता दूर बसून हरिभजन करतो, परंतु लोक म्हणतात या चांडाळाला घरात उद्योग न करण्यास काय झाले.
कोठेही बसून उंच स्वरामध्ये अभंग म्हणताना त्याला कोणाची भीती वाटत नाही, पण ते पाहून त्याचे आई बाप आणि भाऊ त्याला शिव्या देतात. घरातील बायको म्हणते, अशा मूर्खाला याची रांड आई का बरे व्याली असेल, हा शेंड लहानपणी मेला असता तर बरे झाले असते. याप्रमाणे अनन्य भक्त जन्माला येऊन वर्तनाने स्वभावाने सर्वाहून निराळा झालेला असतो. म्हणूनच तर तो भगवंताला सुद्धा दुर्लभ वाटतो. तुकाराम महाराज म्हणतात, जो आपल्या संसारावर रुसला आहे तोच सिद्धावस्थेला प्राप्त होतो. कस्तुरी मिनली जये मृतिकेसी तये आणि कासी कैशी सरी, लोखंडाचे अंगी लागला परिस तया आणि कासू कैशी सरी, तुका म्हणे मी नवजे यातीवरी पूज्यमान करे वैष्णवासी. ज्या मातीमध्ये कस्तुरी मिसळलेली आहे त्या मातीची आणि दुसऱ्या मातीची तुलना होऊ शकत नाही. ज्या लोखंडाला परीस लागला आहे त्या लोखंडाची आणि इतर धातूची तुलना होऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी जातीकडे पाहत नाही. वैष्णव कोणत्याही जातीचे असले तरी ते मला पूज्य आहेत, त्यांचा मी आदर करतो, कारण वैष्णवांची इतर जातींच्या लोकांशी तुलनाच होऊ शकत नाही. अनुहात धोनी वाहे सकळ पिंडी, राम नाही तोंडी कैसा तरी, सकळा जीवा माझी देव आहे खरा, देखिल्या दुसरा विनन तरी, ज्ञान सकळा माझी आहे हे साचू, भक्ती विनतेच ब्रह्म नव्हे, काय मुद्रा कळल्या कराव्या सांगता, दीपन लागता उन्मनीचा, तुका म्हणे नका पिंडाचे पाळणू, स्थापू नारायण आतुडेना. सर्व लोकांच्या शरीरामध्ये किंवा हृदयामध्ये सोहम सोहम असा अनुहात ध्वनी सातत्यानं होतच असतो. ही गोष्ट खरीच आहे, परंतु मुखामध्ये जर रामनामाचे चिंतन नसेल तर त्याचा तरणोपाय होऊ शकत नाही. सर्व जीवामध्ये त्या परमेश्वराचे अस्तित्व आहेच, ही गोष्ट खरी आहे, पण सगुणत्वाने दुसऱ्या देवाचा साक्षात्कार झाल्याशिवाय तो कधीतरी तरुण जाईल काय. सर्व लोकांमध्ये ज्ञान असते हे खरे आहे, म्हणजे ज्ञान सर्वव्यात आहे, सर्वत्र आहे, पण भक्तीशिवाय त्याला ब्रह्मत्वाची सर कधीच येत नाही. योगाच्या सर्व मुद्रा समजल्या असे दुसऱ्याच सांगून त्याचा उपयोग नसतो. जोपर्यंत स्वस्वरूपानुभवाची अवस्था प्राप्त झालेली नाही तोपर्यंत त्या सर्व व्यर्थ आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, यासाठी देहाच्या रक्षणाच्या मताची स्थापना करू नका, त्यामुळे नारायण कधीही तुम्हाला सापडणार नाही. म्हणजे केवळ पिंडाचे पालन करीत बसू नका, त्याने नारायण मिळणार नाही, देव प्राप्त होणार नाही. येणे अर्थ काही नवते माझे बोलू, विनवितो कोपालो संत जनी, नवते माझे बोल बोले पांडुरंगू, असे अंग संगे व्यापुनिया, मज मुढा शक्ती कैचा हा विचारू, निगमादिका पारू बोलावया, रामकृष्ण हरी मुकुंदा मुरारी, बोबड्या उत्तरी हेची ध्यानू, तुका म्हणे गुरु कृपेचा आधारू, पांडुरंगे भारू घेतला माझा. मला कसलाही अर्थ समजत नाही, मी जे बोलत आहे ते माझे बोल नाहीतच. मी तुम्हाला ही विनंती करून सांगत आहे, याबद्दल संत लोक तुम्ही कदाचित माझ्यावर रागवाल, मात्र मी जे काही बोलतो आहे ते माझे बोलणे नाही, तो सखा पांडुरंग माझ्या मुखाने बोलतो आहे, तोच माझ्या सर्वांगात व्यापून राहिलेला आहे. मी तर मूर्ख आहे. वेदाधिकांचे तात्पर्य सांगण्याची शक्ती आणि तेवढा प्रगल्भ विचार यांची प्राप्ती मला कुठून असणार. रामकृष्ण हरी मुकुंद मुरारी या बोबड्या शब्दांनीच मी त्याचे ध्यान करतो. तुकाराम महाराज म्हणतात, मला गुरुकृपेचा आधार सापडला, त्या पांडुरंगाने माझा सर्व भार उचलला आहे. देवाशी लागे सकळाशी पोसावे, आम्हा न लगे खावे काय चिंता, देवा विचारावे लागे पाप पुण्य, आम्हाशी हे जणू अवघे भले, देवाशी उत्पत्ती लागला संवारू, आम्हा नाही फारो थोडे काही, देवाशी काम लागला धंदा, आम्हाशी ते सदा रिकामीचू, तुका म्हणे आम्ही भले देवाहुनो, विचारिता गुणो सर्व भावे. देवाला सर्व प्राणी मात्राचे पोषण करावे लागते, त्यामुळे त्याला फार चिंता असते, पण आम्हाला तर काय खावे याची सुद्धा चिंता नाही. देवाला प्रत्येक व्यक्तीच्या पाप पुण्याचा विचार करावा लागतो. आम्हाला तर सर्व लोक चांगलेच दिसतात. देवाच्या पाठीमागे जगाची उत्पत्ती संहार करण्याची कामे असतात. आम्हाला तर थोडेफार कोणतेच काम राहिले नाही. देवाला मात्र पुष्कळ कामधंदा आहे, आम्ही मात्र नेहमीच रिकामे असतो. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे
देवातील आणि आमच्यातील गुणांचा विचार केल्यास देवापेक्षा आम्ही सर्व दृष्टीने चांगले आहोत. घेईन मी जन्म याज साठे देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरी नाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भरू असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाळ आम्हा. हा निकसायास न करी न धरी आसू, होईन उदासू सर्व भावी. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी, होय सांगवायचे तुका म्हणी. तेव्हा तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मी जन्माला येईन आणि तो मनुष्य जन्म घेऊन हरिनाम संकीर्तन आणि संतांची सेवा करीन आणि महाद्वारामध्ये लोटांगण घालीन. मी कुठेही असलो तरी आनंदाने समृद्ध राहील आणि व्यावहारिक सुखदुःखाची कधीही पर्वा करणार नाही. तुझ्या सेवेशिवाय इतर उद्योगांचे कष्ट घेणार नाही, इतर कुठल्याही गोष्टींची इच्छा सुद्धा धरणार नाही. किंबहुना काया वाचा आणि मनाने या संसाराविषयी उदासीन राहील. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अवस्थेमुळे मुक्ती आमच्या घरी आम्ही आज्ञा करू त्याप्रमाणे काम करणारी दासी होईल. देवा तुझ मज पणू, पाहू आगळा तू कोणू. तरी सात मी पतितू, तू खोटा दीनानाथ. ग्वाही साधू संत जनू, करुणी अंगी लाविनू. आम्ही धरले भेदा भेदू, तुझ नव्हे त्याचा छंदू. आम्ही बळकाविले दोषू, नचले तुझे काही त्यासू. दिशा भरल्या माझ्या मने, लपालासे त्याच्या भेने. तुका म्हणे चित्तू, करी तुझे माझे नीतू. तेव्हा तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये नीतिमत्तेच्या दृष्टीने कोण बरे श्रेष्ठ आहे आणि कोणाची प्रतिज्ञा खरी झाली त्याचा आता आपण विचार करू. देवा मी खरोखर पतित आहे आणि तू मात्र खोटा पतित पावन दीनानाथ आहेस. कारण माझ्या पतिताचा तू उद्धार केला आहेस याविषयी साधू संत साक्षी आहेत. त्यांना साक्षीला ठेवून हा दोष तुझ्या अंगी असल्याचे मी तुला सिद्ध करून दाखवीन. तुझ्यामध्ये आणि आमच्यामध्ये भक्तीच्या दृष्टीने भेद आणि तत्वाच्या दृष्टीने अभेद अशी मर्यादा मी पाळतो, पण तुला मात्र ही मर्यादा सांभाळण्याची आवड नाही. आम्हाला ज्या कामक्रोधादी दोषांनी बळकावले त्या दोषापुढे तुझी कोणतीच मात्रा सुद्धा चालत नाही. माझ्या मनाने अशा दिशा भरल्या आहेत, सर्व विषयाकडे माझे मन धावते आहे, पण त्या मनाला आवरण्याच्या भीतीने तू लपून बसला आहेस. तुकाराम महाराज म्हणतात, याप्रमाणे माझे चित्त तुझ्या माझ्यातील नीतीचा विचार करीत आहे.